आता एक मोठी बातमी आहे। सुनील केदार यांची आमदारकी आता रद्द होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाल्याने सदस्यत्व रद्द होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश आता विधिमंडळास पाठवल्याची माहिती आहे। आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे मात्र लक्ष असणार आहे। केदार यांच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेलेला आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात 5 वर्षाच्या शिक्षेनंतर आता सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात आली। सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार असल्याची आता सूत्रांकडून माहिती मिळते। नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश हे विधिमंडळास पाठवले असल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळते। केदार यांच्या आमदारकीचा निर्णय हा आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे। भारतीय जनता पक्षाचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावरती असे खटले चालले पाहिजेत आणि त्यांनाही अशा प्रकारच्या शिक्षा ठोठावल्या पाहिजेत। पण सध्या न्यायालयांवरती ज्या प्रकारचा दबाव आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या लोकांना समन्स येतील, विरोधी पक्षातल्या लोकांनाच अटका होतील आणि विरोधी पक्षाच्या लोकांच्या खासदारक्या रद्द होतील। त्याच्यामुळे सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा ठोठावली आणि त्यांच्या आमदारकीवरती तलवार लटकवली याचं मला आश्चर्य वाटत नाही। पण सुनील केदार हे लढवय्ये नेते आहेत। संपूर्ण महाविकास आघाडी खास करून शिवसेना ही सुनील केदार यांच्या बरोबरीने ठामपणे लढत राहील। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।